नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रावसाहेब दगडू मोरे. मी इयर इरिगेशन सिस्टीमच्या बाबतीमध्ये आज तुम्हाला एक व्हिडिओ टाकला आहे. म्हणजे मागचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण दाखवलं होतं इयर इरिगेशन सिस्टीम कशी करतो आपण, आणि या व्हिडिओमध्ये त्याचा मला काय फायदा झाला तर हे आपण समोर बघणार आहोत. तर हे इयर इरिगेशन सिस्टीम जे आहे तर हे शोधून काढलं आपले आदरणीय मनोहरजी खके सर यांनी. त्यांनी हवेतून पाणी द्यायचं हे तंत्रज्ञान आहे. हवेतून पाणी देऊन पिकं तागवायचे. तर या बाबतीमध्ये त्यांनी अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये खूप मोठे असे प्लॉट त्यांनी वाचवले. नुसते वाचवलेच नाही तर उत्पादनसुद्धा त्याचे वाढलेले आहे त्या प्लॉटचे. आणि हे तंत्रज्ञान मनोहर सरांनी जिरायती व बागायती शेतीमध्ये कसे वापरायचे याची सविस्तर माहिती त्यांनी आपल्याला त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या बऱ्याचशा याच्यामध्ये दिलेली आहे. तर हे तंत्रज्ञान मला हिंगोली येथील नितीन लेणे सर यांनी सांगितलं होतं. आणि त्यांनी हे पण सांगितलं होतं की हे तंत्रज्ञानाचे जे जनक आहे आदरणीय मनोहरजी खके सर यांनी त्याचं पेटंट मिळवलेलं आहे. तर असो, हे तंत्रज्ञान मी माझ्या शेतात राबवलं आणि हा व्हिडिओ बघा. याच्यामध्ये मी इयर इरिगेशन सिस्टीम म्हणजे हे वापरलं होतं. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये पीक कसं आलं तर आज त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला दाखवलो. पीक म्हणजे आता थोडासा पाऊस झाला त्याच्यामुळं खूप चांगलं मला त्याचे रिझल्ट मिळाले. हे तंत्रज्ञान करतं काय की फक्त हवेत आपण पाणी वातावरणात द्यायचं असतं. वातावरणात दिलेलं पाणी पिकांना कसं मिळतं तर त्याचा खूप मोठा म्हणजे बारकाईनं तुम्हाला अभ्यास करावा लागेल, त्यावेळेस ते समजेल. पण आपल्याला एवढ्या खोल भानगडीत न जाता आपण फक्त ते तंत्रज्ञान अवलंबाचं एवढंच मला वाटतं. शेतकरी मित्रांनो, दुष्काळ जर आपल्याला पाण्यानं ओढ दिली आणि आपण पिकाची लागवड केली, जशी अद्रक, हळद असे जी पिकं आहे आणि याची लागवड केली, आपल्या शेतात तर पाणी नाही, ओल कमी पडली, तर अशा परिस्थितीमध्ये इयर इरिगेशन नावाची एक सिस्टीम आहे, तंत्रज्ञान आहे की जे फक्त आपण काय करायचं, संध्याकाळी 6 ते 7 किंवा 5:30 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एका एकरसाठी 200 लिटर पाणी फवारायचं. पण ते पाणी कसं फवारायचं तर बेड, हा जर बेड असेल तर बेडवर एवढ्यावरती या अशा पद्धतीनं आपण ते फवारायचं. याला इयर इरिगेशन सिस्टीम म्हणतात. हे काय करायचं असं नाही की ते बेडलाच टेकलं पाहिजे पाणी, हे फक्त बेडच्या वरती असं फवारायचं. हे असं पाणी दररोज आपण संध्याकाळच्या वेळेस फक्त 200 लिटर पाणी फवारून आपण आपलं पीक वाचू शकतो. तर हे आता अद्रक लागवड केलेली आपण आणि पाणी नाही, म्हणजे विहिरीला पण पाणी नाही आणि वरतीही पाणी नाही. आणि हे एक 5-6 दिवसापासून आपण अशा पद्धतीने हे पीक तगवतो. हे की फक्त आपल्या जमिनीला संध्याकाळच्या वेळेस जर आपण अशा पद्धतीने हे करायचं, असं नाही की त्याला खाली असं टेकवायचं म्हणून, असं खाली न टेकवता असं वरती पकडायचं आणि हवेत फक्त आपण ते पाण्याचे जे तुषार आहे ही फक्त हवेमध्ये द्यायची आणि असं पीक आपण तगवायचं. तर हे तंत्रज्ञान तुम्हाला कसं वाटलं, हे जर चांगलं योग्य वाटलं असेल तर तुम्ही पण नक्की त्याचा प्रयोग करा. मी तर करतो आहे आणि मी माझं पीक तगवतो आहे, तसं तुम्ही तुमचं पीक ह्याच्यामध्ये इरिगेशन केलं होतं, ज्याचे जनक आदरणीय मनोहरजी खाके सर आहे त्यांचं. तर ह्या शेतामध्ये आपण इयर इरिगेशन केलं होतं आणि काल थोडासा म्हणजे रात्री पाऊस झाला आणि आज मी परत तो व्हिडिओ तुमच्यासाठी दाखवतो आहे की या इयर इरिगेशनमुळे कसा फायदा झाला. हे बघा, अद्रक कशी म्हणजे एकदम टवटवीत दिसायला लागली, म्हणजे पूर्ण उगवून आले. असं हे मनोहर सराचं इयर इरिगेशन सिस्टीम आहे की जे मला लेणे सर, हिंगोलीचे नितीन लेणे सर त्यांनी मला सांगितलं होतं की मनोहर खाके सरांनी जे तंत्रज्ञान काढलं त्याचं पेटंट मिळवलं, त्याचा अवलंब तुम्ही करा. तर मी त्याचा अवलंब केला आणि त्याचे रिझल्ट आज तुमच्यासमोर दिसत आहे. धन्यवाद.